बातमी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये परतीचं वारं वाहू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे सुनील तटकरे येऊन गेल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला। निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीतल्या नेत्यांना परतीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीत परतीचे वारे। सुनील तटकरे शरद पवारांकडे जाण्यास इच्छुक। अनिल देशमुखांचा दावा सुनील तटकरेंनी फेटाळला। राष्ट्रवादी फुटून 1 वर्षही होत नाही तोच अजित पवारांसोबत गेलेल्या सुनील तटकरेंबाबत खळबळजनक दावा अनिल देशमुखांनी केला। शरद पवार नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते त्याच हॉटेलात सुनील तटकरे आले होते असा दावा देशमुखांनी केला। पवारांची तटकरेंची भेट झाली नसली तरी काही कार्यकर्त्यांना ते भेटल्याचा दावाही देशमुखांनी केला। ते संपर्कात असले तरी त्यांना पवारांच्या राष्ट्रवादीत घेणार नाही असंही त्यांनी सांगितलं। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। संपर्कात असेल कोण संपर्कात जरी आले ते आमच्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। स्वतः सुनील तटकरेंनी हा दावा फेटाळलाय। नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी हा दावा केल्याचा आरोप तटकरेंनी केला। नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील। अशा पद्धतीचा केवळ संसाधन निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, धिक्कारार्ह त्या ठिकाणी आहे। त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो। छगन भुजबळांनीही देशमुखांच्या दाव्याची खिल्ली उडवली। गिरीश महाजनांनीही देशमुखांच्या दाव्याचा खरपूस भाषेत समाचार घेतला। तटकरेंशी मी पण स्वतः बोललो, ते म्हणाले असं काही नाही, कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पालघरला होते। ते म्हणाले तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलत होते। पण साहेब अशा पद्धतीने अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार माणसाला हे वक्तव्य करणं, आता ते जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती, मला तर नाही माहिती जबाबदार ते काय, त्यांना विचारा ना। तटकरे साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते 2 दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत। सर्व आमदारांना ते भेटलेत, आमची त्यांची भेट झाली। सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि हा मतदासी विषय कुठून आला मला कळत नाही। आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा, नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील। तटकरेंची चिंता तुम्ही करू नका। बुडत्या जहाजातून सर्वात आधी उंदरं उड्या मारतात असा टोला काँग्रेसने लगावलाय। ते सगळे पडतील असा बिळात पाणी घुसला की उंदरं बाहेर पळून जातात आणि नवं शोधतात। तर त्यांना आता त्या बिळामध्ये घड्याळाचं जे पक्ष फोडून घड्याळ घेतला आहे त्या बिळात पाणी शिरणं सुरू झालं आहे। ते पाणी इतकं शिरलं आहे की उंदरं आता लवायला लागली, हा त्याचा परिणाम आहे। अनिल देशमुखांच्या दाव्यात किती तथ्य आहे ते सांगता येणार नाही, पण त्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात खळबळजनक दावा करून महाराष्ट्रात चर्चा घडवून आणली आहे। महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।